हॅलो, नमस्कार, वेलकम टू अर्थनीती. मी गजानन बसके. प्रॅक्टिकल अप्रोच आणि इमोशनल अप्रोच या दोघांमधला फरक काय? आपण इतरांकडून सतत खूप वेळा ऐकलेलं असतं की अरे जरा थोडं प्रॅक्टिकल हो, बी प्रॅक्टिकल. म्हणजे नेमकं काय होणे हे आपण इथं समजून घेऊयात. आणि त्यातही परीक्षेच्या अगोदर हा व्हिडिओ जास्त काय इम्पॉर्टंट आहे तुम्ही बघा. खूप महिन्यापासून खूप वर्षापासून आपण अभ्यास केलेला असतो, मेहनत घेतलेली असते, आणि मग परीक्षेच्या आधी जसशी परीक्षा जवळ येईल तसंसे इमोशन्स जास्त बाहेर येतात. मग ते इमोशन्स म्हणजेच काय, तर मग भीती असतील किंवा काही चांगल्या भावना असतील, काही घरच्यांचं समाजाचं प्रेशर असतं, त्या दृष्टिकोनातून आपण जास्त इमोशनल होतो आणि त्यामुळे भीती वाढत जाते. एकंदरीत काय, इमोशनल अप्रोच ठेवून आपण परीक्षा देतोय का प्रॅक्टिकल अप्रोच ठेवून परीक्षा देतोय याच्यावरून सुद्धा रिझल्ट ठरतो बरं का. पुढे शेवटपर्यंत लेक्चर बघा, तुम्हाला लक्षात येईल. आता एक साधं उदाहरण देतो. ज्यावेळेला आपण हा अप्रोच समोर ठेवला त्याच्यामध्ये काय होतं, जास्तीत जास्त आत्तापर्यंत आपल्या आयुष्यात आलेले प्रॉब्लेम्सकडे आपण लक्ष देतो. मग इमोशनल होतो की अरे मी मागच्या वर्षी फेल झालो किंवा अपयश आलं, किंवा भलेही पहिला अटेम्प्ट असेल पण ह्या प्रॉब्लेम्समुळे माझा अभ्यास थोडा अजून कमी आहे काय, मग त्याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष जातं इमोशन्स असल्यानंतर. त्याच्यानंतर सिंपत्ती गेन करण्यासाठी मग आपण सतत काहीतरी शोधत असतो कोणाला तरी, म्हणजे मला याच्याकडून थोडा आधार मिळाला पाहिजे, मॉरल सपोर्ट मिळाला पाहिजे की जाऊ दे रे, तुझ्या आयुष्यात प्रॉब्लेम्स होते म्हणून तू इथपर्यंत मागे राहिलास, नाही आता कधीच पुढे गेला असतास, किंवा मागचीच एक्झाम निघाली असती, किंवा तुझा अजून अभ्यास चांगला होऊ शकला असता पण हे प्रॉब्लेम्स तुला आले वगैरे. असा सगळा प्रकार हा इमोशन्सच्या अँगलने येतो. आणि इमोशनल अप्रोच तुम्हाला जास्तीत जास्त प्रॉब्लेम्सकडे फोकस करायला लावतो, सिंपत्ती गेन करण्यासाठी प्रयत्न करायला लावतो, आणि स्वतःला एम्प्टीनेस फील करायला लावतो. हा झाला इमोशनल अप्रोच. मग सतत काहीच नाही झालं माझं, किंवा हा प्रॉब्लेममुळं माझा असा आदोड अभ्यास झाला आहे, सगळं निगेटिव्हिटी ही एक बाजू झाली. लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये समाजाचं प्रेशर, घरच्यांचं प्रेशर, एज फॅक्टर असतो, फायनान्शियल प्रेशर असतं. या सगळ्या गोष्टी माणसाला इमोशनल करतात, नो प्रॉब्लेम. पण आपण स्वतःला जर त्या इमोशनला कंट्रोल नाही करू शकलो तर प्रॉब्लेम काय होतं, याच इमोशनलमुळे आपण थोडं निगेटिव्ह व्हायला लागतो स्वतःबद्दल की अरे मग माझं काही झालं नाही किंवा असे प्रॉब्लेम्स आलेत. याच्यामुळे प्रेशर क्रिएट होतं, बिनाकामी स्वतःवर दबाव निर्माण होतो. या प्रेशरमुळे परफॉर्मन्स ज्याला आपण म्हणतो परीक्षेत होणं, त्या परफॉर्मन्सवर परिणाम होतो. मग जास्त प्रेशर असणे, परफॉर्मन्स लो होणे, याच्यामुळे परीक्षेत स्कोअर कमी येतो, आणि स्कोअर कमी आला की रिझल्ट जातो. हे समीकरण लक्षात आलं का? बिकॉज ऑफ इमोशनल अप्रोच. इन एनी हाऊ इमोशन कशा कंट्रोल करता येईल यासाठी आवर्जून प्रयत्न करा. याला दुसरा पर्याय काय, प्रॅक्टिकल अप्रोच. मग एक्झॅक्टली याचा अर्थ काय होतो, प्रॅक्टिकल अप्रोच ठेवणे म्हणजेच आपण जसं इथं ह्या गोष्टीवर जास्त फोकस केलं आणि मग स्वतःला सांगितलं की मी नेमका कुठे आहे आणि कशामुळे आहे. आता दुसरा प्रॅक्टिकल अप्रोच असा असतो, तुम्ही जिथं आहात ते कशामुळे, कारण तुम्ही मेहनत घेतली, एफर्ट्स घेतलात. भले काय अडथळे आले असतील, काय प्रॉब्लेम्स आले असतील, तुम्हाला समजा काही गोष्टी करायच्या होत्या त्या नाही झाल्या, पण काही प्रमाणात तरी केलाच ना अभ्यास. मग जे काही एफर्ट्स घेतलेत, जे काही अभ्यास केला, स्टडी, रिव्हिजन जे काय असेल त्याच्यावर लक्ष द्या आणि त्याच्यानुसार मग परीक्षेला सामोरे जा. काय प्रॉब्लेम्स आलेत, किती तुम्ही सिंपत्ती घ्यायची, तुम्हाला मोरल सपोर्ट घ्यायचा आहे, आता शेवटच्या टप्प्यात ते गरजेचं नाही, आणि जेवढ्या प्रमाणात घ्यायचं आहे तेवढा घ्या, कारण ह्या गोष्टी व्हॉलटाईल आहेत खूप, हे तुमच्या हातात नाही आहे. आणि इकडं ज्या वेळेला याल ना तुम्ही केलेला अभ्यास, तुमचा स्टडी हा तुम्हाला कम्प्लीटनेस आणून देतो आणि कॉन्फिडन्स देतो. ठीक आहे, त्यामुळे फोकस तुम्ही केलेल्या अभ्यासावर, एफर्ट्सवर विश्वास ठेवा, त्याच्यावर फोकस करा, तुम्हाला परीक्षेत जास्तीत जास्त पॉझिटिव्हिटी फील येईल. ह्याला म्हणायचं प्रॅक्टिकल अप्रोच. बेसिक डिफरन्स क्लिअर झाला का? इमोशनल अप्रोच म्हणजेच आपण सतत मनाचे खेळ खेळतो ना, असं झालं असतं तर, तसं झालं असतं तर. जगातला कुठलाच व्यक्ती, विद्यार्थी हा पूर्णतः परीक्षेला कधीच तयार नसतो. हे एक वाक्य लिहून ठेवा कुठेतरी. पण आपण विद्यार्थी म्हणून स्वतःला काय फील करतो, नाही अरे मी अजून थोडं प्रिपेअर व्हायला पाहिजे, किंवा अजून थोडं हे, ती इनकम्प्लीटनेसची भावना असतेच. त्यासाठी सेपरेट व्हिडिओ बनवला मी, ते बघून घ्या आवर्जून. मला इथं तुम्हाला हे सांगायचं आहे, प्रॅक्टिकल अप्रोच म्हणजे जरा थोडे इमोशन्स बाजूला ठेवा. कसे कमी करता येईल ते बघा. इमोशन्स जास्त केलात की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीला शिकार होणार आहेत. मग उगाच आपण ते इमोशनल सॉन्ग ऐकणं किंवा त्यात डिस्कस करणं आणि नको ते वाहत जातो आपण. त्याच्याऐवजी कंटेंटवर जो तुम्ही अभ्यास केला त्याच्यावर विश्वास ठेवा, आणि त्याच्यावर मला परीक्षा पास होता येईल हे लक्षात घ्या, त्याच्यानुसार स्वतःला तयार करा. होतंय काय, इमोशन्स ह्या न थांबणाऱ्या गोष्टी आहेत. मग त्यात भविष्यात काय होणार आहे याची पण चिंता असती, पास्टमध्ये काय झालं याच्या बाबतीत रिग्रेट असतो, आणि मग प्रेझेंट खराब होऊन जातो. तात्पुरतं पास्ट आणि फ्युचर कम्प्लिटली पॉज करून ठेवा, त्याला ऑफ करून ठेवा. काही विचार आला डोक्यात की अरे मग ही परीक्षा अशी, मग पुढे असं, थांबवायचं जागेवर स्वतःला. आणि पास्टमधले पण काही विचार आले तेही जागेवर थांबवायचं. फोकस कशावर करायचा, अभ्यास, एफर्ट्स. अजून काय रिव्हिजन करता येईल, आहे त्याच गोष्टी कशा वाचता येईल, परफेक्ट कशा करता येईल, मी त्या एका तासात काय करणार आहे, कुठला आधी सब्जेक्ट घ्यायचा, कुठला नंतर घ्यायचा, पेपर टफ आला तर काय, इझी आला तर काय, ह्या गोष्टीवर जास्तीत जास्त विचार करा, याच्यावर फोकस द्या. याला म्हणायचं प्रॅक्टिकल अप्रोच. ह्याच्या व्यतिरिक्त मनात कुठलाही विचार, डाऊट आला की बाजूला करायचं त्याला. जो इमोशनल अप्रोच ज्याला आपण म्हणतो, कारण तो तुम्हाला वाहवत नेणार आहे, तो काल्पनिक आहे.
तो कितीही विचारात तुम्हाला ठेवू शकतो. तुमच्यापैकी असे किती जण विद्यार्थी असतील बघा, आज सुद्धा अशी अवस्था येते, जरा थोडा काही मनात विचार आला पॉझिटिव्हली, मग ही परीक्षा झाली प्री, मग मेन्स देईल, मग माझं आयुष्य असं होईल तसं होईल सगळं, आणि अर्धा तास कधी गेला कळणार सुद्धा नाही तुम्हाला. तुम्हाला तरी चांगलं आहे ना स्वप्न बघणं, अरे पण ही वेळ आहे का आता स्वप्न बघायची? आता बाजूला ठेवून त्याच्याऐवजी त्याच अर्ध्या तासामध्ये तू एखादा टॉपिक रिवाईज कर, एखादा पेपर सोडव, हे तुला परीक्षेत कामाला येणार आहे. लक्षात घ्या, इमोशन्स हे जे आहेत ना, हे तुम्हाला परीक्षेत पास करणार नाहीत. यू आर अ बॅड ऑर गुड, म्हणजे तुम्ही कुठले पर्सन आहेत, चांगले आहेत का वाईट आहेत, याच्यावर पेपरमध्ये मार्क मिळणार नाहीत. तुम्ही काय वाचलंय याच्यावर तुमचे मार्क ठरणार आहेत. तुमच्या आयुष्यात आधी काय चांगलं घडलंय वाईट घडलंय याच्यावरून रिझल्ट ठरत नसतो. तुम्ही तुमच्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात काय अभ्यास केलाय ते त्या एका तासात किती बाहेर काढणार आहेत याच्यावर रिझल्ट ठरतो. आता अभ्यास कमी जास्त हा सुद्धा मोजू नका. ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावर लढाई करायची तयारी ठेवा. तुम्ही आपल्या आत्तापर्यंत बघा, शिवाजी महाराजांचं उदाहरण घ्या किंवा बाबासाहेब आंबेडकरांचं घ्या, कुठलेही सगळे महापुरुष, समाजसुधारक, संत सगळे घ्या, यांच्याबाबत ते चांगले होते म्हणून एवढे मोठे ग्रेट झालेत असं नाही, तर त्यांनी त्यांच्या एफर्ट्सला जास्त प्राधान्य दिलेलं आहे. म्हणजे कधी त्यांनी स्वतःचे इमोशन्स किंवा सिंपत्ती गेन करण्याचा प्रयत्न करून मोठे झाले नाहीत, तर ते त्यांच्या कर्तृत्वावर, एफर्ट्सवर मोठे झालेले आहेत. एक्झॅक्टली मला हेच सांगायचं आहे. दिस इज कॉल्ड एज प्रॅक्टिकल अप्रोच. तुम्हाला आता तुम्ही किती चांगले आहात याच्यानुसार आयोग नाही म्हणणार नाही अरे हा फारच प्रामाणिक अभ्यास केला याने, हे खूपच जेन्युअनली खूप वर्ष झाला अभ्यास करतोय, आता ह्याला पोस्ट द्या, असं होतंय का? नाही. प्रत्येक परीक्षेत प्रत्येक वर्षी तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करावं लागेल. तुमचे जे घेतलेले एफर्ट्स आहेत ते तिथं तुम्हाला इम्प्लिमेंट करावं लागेल, तरच रिझल्ट येईल. ह्याला म्हणायचं प्रॅक्टिकल अप्रोच. तुम्ही ह्याच्या आधी किती प्री दिल्यात, मेन्स दिल्यात, किती जेन्युइन आहात, डझंट मॅटर. ते आपल्या रुटीन लाईफसाठी गरजेचं आहे. पण परीक्षेसाठी तो एक तास जो असतो का, तुम्हाला तुमचा फोकस हा एफर्ट्स, अभ्यास, स्टडीवरच ठेवावा लागेल. तर कुठंतरी तुम्हाला बाकीच्या गोष्टी डिस्टर्ब करणार नाहीत आणि तुम्हाला केलेला अभ्यास हा तुम्हाला कॉन्फिडन्स देईल. हा तुम्हाला लो कॉन्फिडन्स करणार नाही किंवा निगेटिव्हिटी, भीती निर्माण करणार नाही. ते निगेटिव्हिटी, भीती निर्माण का करतात हे इकडचे फॅक्टर. एक तर फ्युचरमध्ये नाहीतर पास्टमध्ये तुम्ही जर विचार करत बसलात तर डेफिनेटली प्रेझेंट खराब करणार आहेत आणि तो एक तास तुम्हाला मग त्रासदायक जाईल. मग सर आठवलंच नाही किंवा साध्याच गोष्टी झाल्या, चुकाच झाल्यात, मग त्याच लक्षात घ्या. आता इथून पुढे उरलेला जो कालावधी आहे ना, जास्तीत जास्त स्वतःला स्ट्रॉंग माइंडसेट, कॉन्फिडन्स कसा आणता येईल यासाठी प्रयत्न करा. त्या एका तासात आपण काय काय चुका आधी केलेल्या आहेत ज्या इथून पुढे करता येणार नाहीत, यासाठी काय प्रयत्न करता येईल त्या स्वतःला ट्रेन करा. बघा, माइंडला ट्रेन करणं का गरजेचं आहे? तुम्हाला ऑन दी स्पॉट तिथे एका तासात मी सगळंच करतो असं जमत नाही. म्हणून तर मागचे कितीतरी वर्ष तुम्ही मोठे मोठे प्लेयर घ्या किंवा कोणी घ्या जगातले, ते स्वतःला सतत ट्रेन करतात आणि मग त्या मॅचमध्ये ते मोठी अचिव्हमेंट साध्य करतात. आपलं काय आहे, आपल्याला जे काय असेल ते एका तासातच करायचं सवय असते. आधी फक्त अभ्यास करायचा. म्हणजे हा लिटरली महाराष्ट्रात मला नाही वाटत कोणी अजून याच्यावर जास्त फोकस केला आहे. मेंटल गेम म्हणतो ना आपण त्याला. ॲक्च्युली ही परीक्षा अभ्यासाची आहेच आहे, बियॉन्ड दॅट मेंटल गेम जास्त आहे. तुम्ही पॉझिटिव्ह अप्रोच ठेवून परीक्षेला गेलात, स्ट्रॉंग अप्रोच ठेवून, डेफिनेटली रिझल्ट काढणार. जर अभ्यास स्ट्रॉंग असेल पण मेंटॅलिटी वीक आहे, रिझल्ट जाणार. म्हणजेच अभ्यास खूप असू नये, मनात भीती, धाकधूक सतत आहे, टेन्शन. अरे मग आपण केलेल्या अभ्यासावरच आपण जर ट्रस्ट ठेवत नसाल तर आयोग कसा तुमच्यावर ट्रस्ट ठेवत आणि कसं तुम्हाला पोस्ट देईल? कळतं मला काय म्हणायचं ते? आता आपल्या मनात भीती वगैरे दडपण येणं साहजिक आहे, नॅचरल आहे, पण तेच कमी करायसाठी प्रयत्न कसा करता येईल यासाठी तुम्ही जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे. आणि येणाऱ्या परीक्षेच्या काळामध्ये त्या एका तासात मी परत सांगतो, कॉन्फिडन्स हा एकमेव असा फॅक्टर असेल जो तुम्हाला, कदाचित तुम्ही रेसमधून बाहेर असाल पण तुम्हाला इन करेल. तो लिटरली कॉन्फिडन्स हा एकमेव फॅक्टर असतो. शेवटच्या टप्प्यात तरी तो जास्त कामाला येतो. म्हणजे अभ्यास कमी जास्त, हे वाचायचं राहिलं ते वाचायचं राहिलं, सगळं सोडून द्या. जे काही झालंय त्याच्यावर मी तयार राहील आणि अभ्यासाला देईल. तुम्ही परत मी युद्धाची गोष्ट देईल, तुम्हाला उदाहरण देईल. तुम्ही एवढा इतिहास वाचताय, एवढ्या लढाया झाल्यात आपल्या शिवाजी महाराजांबाबत, तुम्ही लढाया वाचता, इतिहास वाचता सगळा, तर कधी असं असतं का बरं की ते युद्ध म्हणजे सगळं तयार झाले आणि मग आता आपण युद्ध जाहीर करू? अचानक आक्रमण झालंय, त्यांचं सैन्य मोठं आहे, आपली तयारी झाली आहे का, आपलं किती सैन्य, आपल्याकडे किती शस्त्रास्त्र आहे, ह्या कुठल्याही गोष्टी तिथं न बघता आपण आता जशी सिच्युएशन आली तसं त्याला सामोरे जाणं, हे सगळं लीड करणं किंवा मोठ्या मोठ्या महापुरुषांचं तुम्ही बघत असाल तर अप्रोच राहिलेला आहे. आपल्याला तर वेळ होता, गायडन्स आहे, एक ना एक गोष्ट माहिती आहे, मग आपल्याला घाबरायची काय गरज आहे? अचानक आक्रमण झाल्यानंतर सुद्धा जर युद्ध आपण लढू शकतो आणि जिंकू शकतो, हे इतिहासातून जर शिकत असाल तर हे सगळं अचानक भयानक नाही आहे. आयोगाने आधी डेट डिक्लेअर केली आहे, सिलेबस दिलेला आहे, तुम्ही टेस्ट सिरीज दिली आहे, PYQ केलेलं आहे, बॅच केलेली आहे, सगळं करून मग आता भ्यायची गरज आहे का? आत्ता मी काय सांगितलं हे पटतंय का? मला आवर्जून फीडबॅकमध्ये मेन्शन करा कमेंट बॉक्समध्ये. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. हे कुठल्या पुस्तकात मिळणार नाही तुम्हाला. आणि शेवटच्या टप्प्यात तर डेफिनेटली ह्याची गरज आहे, बरोबर का?
म्हणून तुम्ही बघा मागच्या आपल्या यूट्यूबला आणि टेलिग्रामला काही दिवसापासून मी कंटेंट हा टाकत नाही, आता भरपूर टाकून झालं आहे, सगळ्या बाजून इकॉनॉमिक्स देऊन झालं आहे तुम्हाला. आता जे आहे ते होल्ड करा, त्याच्यावर कॉन्फिडन्स आणायचा प्रयत्न करा. आणि उगाच अजून मी ह्याला कमी पडलो त्याला कमी पडलो तर सोडून द्या. इमोशनल अप्रोच ठेवूच नका. जास्तीत जास्त तुम्ही केलेल्या मेहनतीवर विश्वास ठेवून प्रॅक्टिकल अप्रोचने एक्झामला सामोरे जा, त्याचं तुम्हाला जास्त आउटपुट मिळेल. ठीक आहे. सो आजचा हा पूर्ण डोस तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी कामाला येईल. आवर्जून तुमची प्रतिक्रिया फीडबॅक मेन्शन करा. आणि मी सांगितल्याप्रमाणे किती तयारी झाली याच्यापेक्षा जी झाली त्या तयारीवर मला पुढे एक्झाम द्यायचं हे स्वतःला सांगून टाका. आणि कधीही लक्षात ठेवा, पराभव हा आधी मनात होतो नंतर रनात होतो. तुम्ही स्वतःच जर मनात भीती निर्माण करून हरण्यासाठी तयार झालात तर हरणार, पण मनातली भीती काढून टाकून डेफिनेटली अटॅकिंग मोडमध्ये जायचं. इन एनी हाऊ मी तिथं परीक्षा चांगली देणारच, मार्क घेणार. हा अप्रोच, हा पॉझिटिव्हिटीचा सगळा जो प्रकार आहे ना, तो तुम्हाला जास्तीत जास्त आउटपुट देतो. त्यामुळे लढा आणि जिंका. ऑल द बेस्ट फॉर नेक्स्ट एक्झाम. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.